तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात रेमडेसिवीरवरनं सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये जो कागिलतुरा लागला आहे आणि सरकार ज्या पद्धतीत जनतेसमोर विरोधी पक्षाची भूमिका ठेवते त्या भूमिकेचं स्पष्टीकरण आणि त्या विषयाला राष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्याचं काम महाआघाडी आणि महाआघाडीतल्या काँग्रेस पक्षांनी केलं आहे। त्या बाबतीत मी काही गोष्टीचं आज स्पष्टीकरण करणार आहे आणि माझी सर्व प्रेसला विनंती आहे की माझी प्रेस शक्यतो जे मी बोलतोय तेवढं पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करा। कारण काय होतं की आपण वेळेच्या पाबंदामुळे काही गोष्टी कटशट करता आणि त्याचा मग लोकांमध्ये विपर्यास चुकीचा होतो। आज सर्वप्रथम सन्माननीय प्रियंका गांधीजींनी या विषयावरती ट्विट केलं। म्हणजे देवेंद्र फडणवीसांची भीती एवढी ह्यांना झाली आहे की राष्ट्रीय पातळीवर देखील देवेंद्र फडणवीसांच्या भीतीने दखल घ्यावी लागते, हे देखील या प्रियंका गांधीजींच्या ट्विटमधनं आज आम्हाला लक्षात येते। माझी आपल्याला सर्वांनाच माहीत असेल, आपण पत्रकार मित्रांना देखील माहीत असेल की आम्ही एक 7-8 दिवसापूर्वी दमण येथे रेमडेसिवीरच्या ब्रुक फार्माच्या फॅक्टरीमध्ये गेलो होतो आणि त्या फॅक्टरीमध्ये जात असताना काही पत्रकार मित्र देखील आमच्याबरोबर होते आणि ब्रुक फार्मा फॅक्टरीचं अख्खं व्हिडिओ शूटिंग फॅक्टरीच्या आतलं देखील आम्ही केलं गेलं आणि फॅक्टरीची कशा पद्धतीत रेमडेसिवीर बनली जाते, रेमडेसिवीर बनायची प्रोसेस काय, ह्या सर्व गोष्टी व्हिडिओ कॅमेरामध्ये आम्ही घेतलेल्या आहेत। आणि या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला जी फॅक्टरी दमणसारख्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये आहे त्या मालकाने ज्या वेळेला आपल्याला रेमडेसिवीर देण्याचं मान्य केलं त्यावेळेला सन्माननीय आमचे नेते विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर साहेबांनी राजेंद्र शिंगणे साहेबांना एक पत्र पाठवलं आणि ज्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की 50,000 रेमडेसिवीर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणू इच्छित आहोत। मी पुन्हा एकदा सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आणू इच्छित आहोत, परंतु ते आम्ही राज्य सरकारला किंवा FDA देणार आहोत। मला माहीत आहे, मी पत्रकाराचं नाव घेणार नाही, पण एक पत्रकार मित्र आमच्याबरोबर गाडीत देखील होता, त्यांनी देखील ऐकलं की आम्ही सीताराम कुंटेंशी फोनवरती बोललो। सीताराम कुंटे साहेबांनी फोन उचलला, कुंटे साहेबांना सांगितलं की साहेब अशा अशा ठिकाणी आम्ही फॅक्टरीला जाऊन आलो आहोत, आम्हाला 50,000 रेमडेसिवीर मिळत आहेत, ज्याचे पैसे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की भारतीय जनता पार्टी भरेल, परंतु तो साठा राज्य सरकारच्या हाती आम्ही देऊ, त्याच्यासाठी आम्हाला परवानगी द्या। हे झाल्यानंतर आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा केला। 4 दिवसानंतर राज्य सरकारने काही रेमडेसिवीर बनवणाऱ्या 11 फॅक्टरींना म्हणजे बनवणाऱ्या मॅन्युफॅक्चरर्सना परवानगी दिली आणि त्यामध्ये ब्रुक फार्माचं नाव देखील 10व्या नंबरवरती आहे। त्यामुळे राज्य सरकार जे गंभीर आरोप करत आहे की ब्रुक फार्मा ही कंपनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांची आहे, किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्टॉक दाबून ठेवला आहे, तर ते चुकीचं आहे। 11 लोकांच्या यादीमध्ये महाराष्ट्र सरकारने दिलेल्या परमिशन्समध्ये याचं देखील नाव आहे। या व्यतिरिक्त ज्या वेळेला ब्रुक फार्मासाठी संबंधित FDA महाराष्ट्राची परवानगी हवी होती, दमण सरकारने परवानगी दिली, केंद्र सरकारचे मंत्री सन्माननीय मांडवियाजींनी देखील त्यासाठी रसायन मंत्री जे आहेत त्यांनी देखील त्याची परवानगी दिली आणि पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये ब्रुक फार्मा ही कंपनी खरं तर 100% एक्सपोर्ट करणारी कंपनी, साऊथ अमेरिका आणि युरोप कंट्रीच्या काही भागामध्ये ते रेमडेसिवीर आणि 350 प्रकारचे अंक्लोचे म्हणजे कॅन्सरचे औषधं बनवून एक्सपोर्ट करण्याचं काम करतं। आणि त्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी आणि प्रवीण दरेकरजींच्या विनंतीवरनं त्यांनी दिवसाला 15,000 रेमडेसिवीर बनवून महाराष्ट्राला पुरवठा करण्याची विनंती केली। आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारला जर रेमडेसिवीर मिळत असेल तर मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणाचं श्रेय आहे किंवा कोणाचं नाही आहे, याच्यापेक्षा देखील राज्य सरकारने जर हे मान्य केलं असतं तर कदाचित आज जनतेचा विचार केला असता तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये किमान हजारो लोकांचे जीव आज ज्या रेमडेसिवीर नसल्यामुळे जात आहेत ते जीव कदाचित वाचले असते आणि महाराष्ट्रातल्या जनतेला खरोखरच एक चांगल्या प्रकारचा औषधाचा पुरवठा देखील झाला असता। परंतु
कधी कधी आपण लहान असताना म्हणतो की कट्टी आणि बट्टीचा डाव खेळायचो. माझा मुख्यमंत्र्यांवरती स्पष्ट आरोप आहे की ते कट्टी आणि बट्टीचा डाव खेळत आहेत. हा कट्टीचा डाव देवेंद्र फडणवीसांबरोबर आहे. ज्या वेळेला विरोधी पक्षनेते मीडियामध्ये येतात, मीडियासमोर येऊन ज्या वेळेला एखादी भूमिका मांडतात, तेव्हा राज्य सरकारचा प्रमुख म्हणून, तुमचा आमचा सगळ्यांचा मायबाप म्हणून आणि महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून त्यांची एक भूमिका असते, जी त्यांनी भूमिका करायला पाहिजे होती की विरोधी पक्षनेते देवेंद्रजी, तुमच्याकडे जर अशा प्रकारची व्यवस्था असेल तर मी आणि माझं सरकार तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. परंतु हा कट्टीचा डाव आहे, जो लहान पोरांचा खेळ आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचा फोन हा माननीय देवेंद्रजींना केला नाही, माननीय दरेकरजींना केला नाही. त्यामुळे हा लहान पोरांचा खेळ आहे का, हा प्रश्न देखील मी माननीय मुख्यमंत्र्यांना विचारतोय. जर माननीय देवेंद्र फडणवीस राज्यासाठी 50,000 रेमडेसिवीर आणून देऊ शकतायत, किंबहुना त्याच्या पुढे जाऊन राज्य सरकारने टेंडरच्या माध्यमातून किंवा पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये डायरेक्ट परचेसच्या माध्यमातून दिवसाला 10-15 हजार रेमडेसिवीर तुम्हाला मिळू शकतायत, जे की तुम्हाला झायडस असेल, सिप्ला असेल यासारख्या मोठ्या कंपन्या देखील देत नाही आहेत. आत्ताच माझ्याकडे एक डिस्ट्रीब्युटर आले होते, त्यांच्याकडे 20,000 रेमडेसिवीर मुंबईला पुरवठा करण्याचं कंत्राट आहे. ठाणे महानगरपालिकेला 10,000 रेमडेसिवीर पुरवठा करण्याचं कंत्राट आहे. परंतु झायडस सारखी कंपनी देखील त्यांना दिवसाला 200 वाईल 500 वाईलच्या वरती एकही वाईल देत नाही आहे. म्हणजे मग ह्याचा साठा लपवला जातो आहे का? जर ब्रुक्स फार्मासारखी कंपनी 15,000 20,000 दिवसाला द्यायला तयार आहे, तर झायडस किंवा सिप्लासारखी कंपनी महाराष्ट्राला 10,000 रेमडेसिवीर दिवसाला देऊ शकत नाही का? आणि जी 11ची यादी आहे, या प्रत्येकाने 5-5 हजार जरी रेमडेसिवीर दिले तरी मला वाटतं 50,000 रेमडेसिवीर महाराष्ट्राला येतील. आणि जर 50,000 रेमडेसिवीर महाराष्ट्राला आले तर किमान 10,000 लोकांचे दिवसाला प्राण वाचू शकतील. अशा पद्धतीतली व्यवस्था आज आपल्याकडे इथे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला जी रेमडेसिवीर कंपनीचा मालक रेमडेसिवीर द्यायला तयार झाला, त्याच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा करायची नाही. सन्माननीय राजेंद्र शिंगणेंचे OSD त्याला प्रवीण दरेकरांच्या PAच्या फोनवर फोन करून धमकी देतात आणि त्या मालकाला सांगतात की तुम्ही देवेंद्र फडणवीस को तुम रेमडेसिवीर देते हो और हमें नहीं देते हो, ऐसे कैसे चल सकता है. याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना रेमडेसिवीर देण्याचा प्रश्नच येतो कुठे? मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे. हा जो रेमडेसिवीरचा साठा येणार होता तो महापालिका, राज्य सरकार, FDAच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाणार होता. ही भूमिका मी पुन्हा एकदा आपल्यासमोर स्पष्ट करतोय. त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये सन्माननीय जयंत पाटील साहेब असतील, किंबहुना नाना पटोले असतील, किंबहुना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील, किंबहुना शिवसेनेच्या काही नेत्यांनी असतील किंवा नवाब मलिकांनी असेल, या लोकांनी जे आरोप केले कि रेमडेसिवीर भारतीय जनता पार्टी ला कैसे सकती है, तो भारतीय जनता पार्टी वो लाने की व्यवस्था कर रही है, भारतीय जनता पार्टी उसका व्यवसाय नहीं कर रही है. ये बात मैं बहुत स्पष्टता से करना चाहता हूँ. आणि मग त्या मालकाला फोन येतो, मालकाला धमकी दिली जाते आणि त्याच्यानंतर 7:30 वाजता मी स्वतः गेलो होतो FDA ऑफिसला बँड्राला. तिकडे मला महाराष्ट्र सरकारचं हे पत्र मिळालं, ज्या पत्राच्या माध्यमातून ब्रुक्स फार्माला FDA महाराष्ट्राने पत्र दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ते स्पष्टपणे लिहित आहेत की तुम्ही महाराष्ट्र सरकारला आणि प्रायव्हेट एजंट्सला देखील तुम्ही रेमडेसिवीर विकू शकता. असं असताना देखील राज्य सरकार रात्रीच्या रात्री कुठेतरी 60,000 वाईल्सची आम्हाला इन्फॉर्मेशन आहे, पोलीस इंटेलिजन्स आहे, आणि त्या इंटेलिजन्सच्या माध्यमातून जसा एखादा अतिरेकी आपण पकडायला जातो तशा पद्धतीमध्ये 10-11 पोलिसांचं पथक पाठवून जो माणूस 1000 कोटीचा टर्नओव्हर करतो, जो माणूस महाराष्ट्राला मदत करायला पुढे येतो, जो माणूस महाराष्ट्रामध्ये आज पॅन्डेमिक सिच्युएशन असताना स्वतःचा एक्सपोर्ट बंद आहे म्हणून महाराष्ट्राला तो रेमडेसिवीर द्यायला तयार होतो, त्याला एका आरोपीसारखं पकडून आणतात आणि त्याला नको नको ते प्रश्न विचारले जातात. आम्ही ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गेलो त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केला गेला की विरोधी पक्ष नेते आणि आमदार पोलीस स्टेशनमध्ये कसे गेले. तुम्ही त्याला घरातून ज्या वेळेला आणलं त्यावेळेला पार्ला पोलीस स्टेशनला नेतो म्हणून आणलं. ज्या वेळेला देवेंद्रजींनी जॉईंट कमिशनर एलेंडोशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देखील
बोलले, परंतु उत्तर त्यांचं नकारार्थी होतं. पोलीस आयुक्तांना फोन केला, पोलीस आयुक्तांनी फोन उचलला नाही. त्याच्यानंतर जो व्यक्ती राज्याला मदत करतो त्या व्यक्तीच्या मदतीसाठी धावून जाणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस, मी स्वतः, पराग अळवाणीजी आणि डॉक्टर राहुल आहेर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये गेले असता आमच्या निदर्शनास आणलं की देवेंद्र फडणवीस येत आहेत म्हणून त्या व्यक्तीला पार्ला पोलीस स्टेशन म्हणून अजून कुठेतरी हलवलं गेलं होतं. म्हणजे कुठेतरी हे घोड बंगाल आहे. हा मनसुख हिरेनसारखा तर प्रकार नव्हता ना, ही देखील भीती आमच्या डोक्यामध्ये आली होती. आणि ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्रजींनी प्रश्न विचारले गेले त्यावेळेला तिकडच्या असलेल्या अधिकाऱ्यांनी उलटी सुलटी उत्तरं दिली. परंतु जो अधिकारी तिथे घ्यायला गेला होता त्याचा फोन नंबर आणि नाव त्याच्या कुटुंबाने घेऊन ठेवलं होतं. त्या अधिकाऱ्याला फोन केला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की तातडीने तुम्ही येणार म्हणून याला पार्ला पोलीस स्टेशनवरनं काढून BKC मधल्या DCP ऑफिसमध्ये घेऊन गेले. आपण देखील त्याला विटनेस होतात. म्हणून देवेंद्रजी BKC मधल्या ऑफिसमध्ये गेले आणि तिथे ज्या वेळेला कायद्याच्या चौकटीत प्रश्न विचारले गेले त्यावेळेला तिकडच्या अधिकाऱ्यांकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आमच्याकडे इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन आहेत, 60,000 वाईल्स कुठेतरी एअरपोर्टवरती पडले आहेत. देवेंद्रजींनी त्यांना एकच प्रश्न विचारला, जर 60,000 वाईल्स पडले आहेत तर त्या वाईल्स या ब्रूक फार्माच्या आहेत का? ब्रूक फार्माच्या असतील तर ते त्यांनी काळा बाजार केला आहे का? तर त्याचं कुठलंही उत्तर नव्हतं. आणि आज 48 तास होत आले कुठल्याही प्रकारच्या 60,000 वाईल्स या पोलिसांना मिळाल्या नाहीत. म्हणजे याचा अर्थ त्या ब्रूक फार्माच्या मालकाला आणून कुठेतरी दबाव आणायचा. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला मदत होते आहे, ती मदत कुठेतरी बंद करायची आणि कट्टीबट्टीचा डाव पुन्हा एकदा खेळायचा हा प्रकार होता. मला माननीय गृहमंत्र्यांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं आहे. त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासनाचा देखील मी हमेशा तारीफ करतो. परंतु वळसे पाटील साहेबांकडून मला अशा प्रकारच्या उत्तराची अपेक्षा नव्हती. पोलीस कारवाईमध्ये दखल केली, आम्ही देवेंद्र फडणवीस आणि इतर लोकांवरती गुन्हा दाखल करू. आम्ही तुमच्या गुन्ह्याला घाबरत नाही, तर करा दाखल गुन्हा. जनतेच्या सेवेसाठी, जनतेच्या प्रश्नासाठी आणि जनतेच्या मदतीसाठी आमच्यावरती अशा प्रकारचे 10 गुन्हे दाखल केलेत तरी आम्ही गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत. परंतु मला वळसे पाटील साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्या पद्धतीमध्ये म्हणालात की आम्ही गुन्हा दाखल करू, माझी तुम्हाला नम्र विनंती की तुम्ही जर याची माहिती घेतली असती, किंबहुना राजेंद्र शिंगणे साहेबांशी तुम्ही जर बोलला असतात तर कदाचित तुम्हाला सत्य बाहेर आलं असतं. आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तरी देवेंद्रजींबरोबर बोलून ह्या विषयाचं खरं काय, हा विषयाची सत्यता काय, एक गृहमंत्री म्हणून आणि एक ज्येष्ठ नेते म्हणून पडताळणी करायला पाहिजे होती, ही माझी तुम्हाला विनंती आहे. परंतु असं कुठलाही प्रकार न करता नवाब मलिक असतील, जितेंद्र आव्हाड असतील, बाळासाहेब थोरात असतील, किंबहुना मला तर आश्चर्य वाटतंय की प्रियांका गांधींसारख्या राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय नेत्या ह्या माध्यमातून ट्विट करतात आणि भारतीय जनता पार्टीला घाबरतात की काय, अशी परिस्थिती आज लोकांसमोर, लोकांच्या नजरेत यायला लागली आहे. त्यामुळे या मीडियाच्या माध्यमातून आज मी एक सत्य परिस्थिती आपल्यासमोर पुन्हा एकदा ठेवू इच्छितो. माननीय दरेकरांनी वेळोवेळी सत्य परिस्थिती ठेवायचा प्रयत्न केला. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की रेमडेसिवीरचा जो साठा भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पैशानी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जी आणणार होती ती आम्ही महाराष्ट्र सरकारला, FDAला, किंबहुना जर FDAने किंवा चीफ सेक्रेटरीने जर सांगितलं असतं त्या महापालिकांना द्या तर आम्ही त्या महापालिकांना दिल्या असत्या. त्यांनी जर सांगितलं असतं FDAला द्या तर आम्ही FDAला दिल्या असत्या. या व्यतिरिक्त दिवसाला 10 ते 20 हजार रेमडेसिवीरचा साठा रोजचा सरकारला मिळाला असता. हीच आपल्या माध्यमातून सत्यता जनतेसमोर मी आणू इच्छितो. विरोधी पक्षांच्या आरोपाला आम्ही 1 to 1 उत्तर द्यायला देखील तयार आहोत. नवाब मलिक असतील, जितेंद्र आव्हाड असतील, बाळासाहेब थोरात असतील, यांनी मीडियावरती आम्हाला समोरासमोर बोलवावं. हे कागदपत्र खोटं बोलू शकत नाहीत. राजेंद्र शिंगणेंचं पत्र खोटं बोलू शकत नाही. जे दरेकरांनी दिलं होतं ते खोटं बोलू शकत नाही. जे ब्रूक फार्मानी पत्र दिलं होतं देवेंद्र फडणवीसांना ते खोटं बोलू शकत नाही. सरकारने जी परवानगी दिली ती खोटं बोलू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकार खोटं बोलतंय का,
हा देखील जनतेला आता प्रश्न पडेल आणि आपल्या माध्यमातून ही सत्यता जनतेसमोर आणण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता, तो तुम्ही मान्य करावा एवढीच मी हात जोडून विनंती करतो. सर, दोन प्रश्न आहेत या सगळ्यामध्ये. असं की तुम्ही आता म्हणालात की वळसे पाटलांनी राजेंद्र शिंदेना विचारायला हवं होतं, आणि त्याच्यासाठी तुम्ही सांगितलं की त्यांच्याच ओएसडींनी फोन केला आणि धमकवलं होतं. राजेंद्र शिंदेना ह्या गोष्टीची माहिती नाही आहे का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की हे सगळं झाल्यानंतर सुद्धा रेमडेसिवीरची इंजेक्शन महाराष्ट्रात आली पाहिजे, यासाठी तुमचा पक्ष प्रयत्नशील असेल का? राजेंद्र शिंगणे साहेबांना प्रवीण दरेकर साहेब ज्या दिवशी भेटले त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगतो. 15/4/2021. मला वाटतं मीडिया त्या दिवशी त्यांच्याबरोबर बऱ्यापैकी होती आणि राजेंद्र शिंगणेला देखील हा प्रश्न विचारला गेला होता आणि राजेंद्र शिंगणे साहेबांनी ते मान्य देखील केलं होतं की नाही, भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेते आम्हाला भेटले आहेत आणि ते आम्हाला देत आहेत, आणि त्यांनी तातडीने या कंपनीला परवानगी द्यावी असे आदेश देखील दिले. त्याच्यानंतर त्यांच्या ओएसडीनी फोन करून दम का दिला हे राजेंद्र शिंगणे साहेबांना माहिती आहे की नाही माहिती आहे आम्हाला माहीत नाही. हे राजेंद्र शिंगणे साहेबांना तुम्ही विचारावं, ही माझी तुम्हाला विनंती आहे. दुसरी गोष्ट अशी जी आपण विचारलीत, आज सरकारमध्ये एक वाक्यता नाही हा देखील विषय या माध्यमातून समोर येतो. माननीय मुख्यमंत्री तर फोनवर येतच नाहीत, ते कोणाच्या संपर्कातच नाहीत असं स्वतः राजेश टोपे देखील वेळोवेळी बोलले आहेत. परंतु राजेंद्र शिंगणे साहेबांशी त्यांनी मुख्यमंत्री बोलले आहेत का? किंबहुना वळसे पाटील आणि राजेंद्र शिंगणे साहेबांची चर्चा झाली आहे का? किंबहुना उपमुख्यमंत्र्यांशी यांची चर्चा झाली आहे का? हा विषय देखील जनतेच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्नचिन्ह बनून निर्माण झाला आहे. त्यामुळे या राज्यामध्ये आघाडी सरकारची एक वाक्यता नाही हे देखील लोकांच्या समोर येते. नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे की प्रयत्न करत राहणार इंजेक्शन आणण्यासाठी. मी तुमचं उत्तर देतो ना, 100% आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत. अजून देखील कंपनीच्या लोकांशी आमची चर्चा चालू आहे. कंपनी आजही द्यायला तयार आहे. राज्य सरकारने पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सर्व नियम बाजूला काढून आमची विनंती आहे की आम्हाला आमच्याकडून नका घेऊ, पण ते डायरेक्ट तरी तुम्ही देवेंद्रजींशी बोलून ब्रुक फार्माशी कॉन्ट्रॅक्ट करून त्यांच्याकडनं घ्यावी आमची विनंती आहे. सरकार पुढे आली तर निश्चितपणे दरेकर साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्य सरकारला मदत करू, ही मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. याच्यासाठी महाआघाडी सरकारी जबाबदार आहे. संपूर्णपणे मुख्यमंत्री म्हणून, प्रमुख म्हणून त्यांची जिम्मेदारी आहे. कारण कट्टीबट्टीचा खेळ ते खेळत आहेत, आम्ही नाही खेळत आहोत. आम्ही जनतेसमोर येत आहोत, आम्ही मीडियासमोर येत आहोत, आम्ही सांगत आहोत, आम्ही पत्र दाखवत आहोत. त्यांनी एक तरी पत्र दाखवावं की त्यांनी ब्रुक्स फार्माबरोबर चर्चा केली. त्यांनी एक तरी पत्र दाखवावं की माननीय देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली. त्यांनी एक तरी पत्र दाखवावं की सन्माननीय प्रवीण दरेकर साहेबांना पत्राचं उत्तर दिलं. त्याच्यामुळे हा कट्टीबट्टीचा खेळ महाआघाडी सरकार करत आहे आणि महाआघाडी सरकार ह्या झालेल्या निष्पाप मृत्यूचं बळींचं हे ते जिम्मेदार आहेत. नवाब मलिक म्हणतात की करस्पॉन्डन्स सुरू होतं ग्रुप फार्माच्या कंपनीच्या मालकांचं महाराष्ट्र सरकारसोबत, मग देवेंद्र फडणवीस, प्रसाद लाल आणि प्रवीण दरेकर हे वकिली करायसाठी त्या ठिकाणी का गेले? मला असं वाटतं की नवाब मलिकांचं डोकं बिथरलंय. पहिली गोष्ट तर दरेकर साहेबांनी त्यांना आव्हान केलं होतं 4 दिवसापूर्वी की जर तुमच्याकडे अशा प्रकारचा पत्रव्यवहार असेल तर तो जनतेसमोर आणा, नाही तर राजीनामा द्या. नवाब मलिकांनी एकच कार्यक्रम चालू ठेवला आहे जो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. ज्या वैयक्तिक विषयामुळे केंद्र सरकारवरती फक्त टीका करायची, कुठल्याही प्रकारची सत्यता पडताळायची नाही, लोकांची दिशाभूल करायची आणि जनतेला फसवण्याचं काम करायचं, हे नवाब मलिकांचं काम आहे. आता अनेक कार्यकर्ते समोर येत आहेत, स्वतः रुपाली चाकणकर आहेत, त्यांनी सांगितलंय, तक्रार दिलेली आहे की या रेमडेसिवीर प्रकरणी भाजप नेत्यांची चौकशी व्हावी, तर तुमचं नाव आहे, देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे. नाही, मी तर समोरच म्हटलंय ना, आमची चौकशी करा, गुन्हा दाखल करा. आम्ही घाबरतो काय ना? जनतेच्या प्रश्नासाठी, जनतेच्या हितासाठी, जनतेसाठी आम्ही वाटेल तेवढे गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत. हे मी तुमच्या समोर, सर्व मीडियाच्या समोर आज पुन्हा एकदा सांगतोय. जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा टीका केलेली आहे की ब्रुक फार्मा कंपनी साठेबाजी करते आणि त्यांच्या पाठीशी भाजप आहे. ज्या जितेंद्र आव्हाडांवरती खंडणी, अधिकाऱ्यांना मारणं अशा प्रकारचे आरोप आहेत, ज्यांच्यावरती हायकोर्टामध्ये तक्रार चालू आहे, केस चालू आहे. तुम्हाला देखील माहिती आहे, खरमुसे प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड आरोपी आहेत. अशा जितेंद्र आव्हाडांनी भारतीय जनता पार्टीच्या निष्कलंक देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करणं म्हणजे आकाशाकडे बघून थुकण्यासारखं आहे.
याच्या पलीकडे मी जितेंद्र आव्हाडांबद्दल जास्त काही बोलणार नाही. सर, संजय गायकवाड शिवसेना आमदारच्या पद्धतीने परवा बोलले, पुन्हा देखील त्यांनी आता शिवसेनेच्या भाजपच्या नेत्यांना शिवीगाळ केली. कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? हे बघा, शिवसेनेची ही प्रवृत्ती राहिली आहे पहिल्यापासून. ज्या वेळेला त्यांना असं वाटतं की त्यांच्या हातातून एखादा विषय निघायला लागला आहे, एखाद्या विषयाचं त्यांच्या हातामध्ये आता काही उरलं नाही, अशा वेळेला अशा प्रकारच्या शिव्यागाळ करणं, अशा प्रकारचे असंविधानिक वक्तव्य करणं, अशा प्रकारे लोकांमध्ये काहीतरी विचित्र बोलणं, ही त्यांची प्रवृत्ती राहिली आहे. मी काल देखील म्हटलं, त्याच्या संजय गायकवाडच्या प्रश्नाचं उत्तर काल मी मीडियाच्या माध्यमातून दिलं होतं. बऱ्याचशा मीडियानी ते लावलं की झोपलेल्या कोंबडीचा कोंबडा हरवला, बँड्रामध्ये झोपलेल्या कोंबडीचा कोंबडा हरवला, एवढ्या 2 शब्दात मी तुम्हाला उत्तर देतो. पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की ब्रूक फार्माच्या कंपनीसाठी ज्या दिवशी रात्री जे पुन्हा प्रकरण घडलं, गरज पडली तर त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलं जातं. नाही, आमचं असं कुठलंच म्हणणं नाही की तुम्ही कोणाला चौकशीला बोलवा किंवा बोलवू नका. आमचं एवढंच म्हणणं आहे, जे तुम्ही सांगितलं, आमची इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन होती, आम्हाला FDAची इन्फॉर्मेशन होती. 60,000 वाईल्स एअरपोर्टवरती आहेत. सरकार तुमचं आहे, पोलीस तुमचे आहेत, FDA तुमची आहे. 60,000 वाईल्स मिळाले की नाही मिळाले याचं उत्तर पोलिसांनी द्यावं किंवा गृहमंत्र्यांनी द्यावं, त्यांचा पालक म्हणून. आणि त्याच्यानंतर वाटेल ती चौकशी करावी. असाच चौकशीच्या नावाखाली मनसुख हिरेनला घेऊन गेलात आणि त्याचा आम्हाला मृत्यू झालेला कळव्याच्या खाडीत आढळला. मग पुन्हा एकदा नवीन वाझे कोण तयार होतो का, हा देखील पाहावा लागेल. अशा प्रकारे उद्योजकांना, उद्योग जे मदत करायला तयार होत आहेत, त्यांना तुम्ही तुमच्या अहंकारापोटी पोलीस स्टेशनला बसवून खोट्या तक्रारी करून जर करणार असाल तर मनसुख हिरेन होणार नाही याची खात्री कोण देणार, हे देखील सरकारने स्पष्ट करायला हवं. संजय राऊत आरोप प्रत्यारोप BJPवर करतायत, याच्याविषयी तुमचं काय मत? संजय राऊतांना याच्या पलीकडे काय कामच माननीय उद्धव ठाकरेंनी ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे रोज सकाळी मीडियासमोर येणं, काहीतरी बकाल वक्तव्य करणं, स्वतः काहीतरी मोठं असल्यासारखं भासवणं, हा त्यांचा उद्योग आहे. आणि ते नेते आहेत, सन्माननीय आहेत, त्यामुळे त्यांना तो अधिकार दिला आहे, तो त्यांना करत राहू दे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राऊतांनी असं म्हटलं की विशेष अधिवेशन घ्यावं केंद्र सरकारने. 2 दिवसाचं पार्लमेंट. त्याच्या आधी मला असं वाटतं की ते राज्य सरकारचे सल्लागार आहेत, या महाविकास आघाडीचे कर्तेकर्ते आहेत. हाच सल्ला त्यांनी जर माननीय मुख्यमंत्र्यांना आणि महाआघाडीला दिला तर मला वाटतं बरं होईल. सर, आता तुमच्यावर टीका केली जाते रेमडेसिवीरच्या निमित्तानं, पण यापूर्वी राष्ट्रवादीच्या देखील काही नेत्यांनी इंजेक्शन सार्वजनिकरित्या वाटल्याचं पाहायला मिळालं होतं, त्याबद्दल काय म्हणतात? बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, रेमडेसिवीरचा जो साठा होता तो महापालिका जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी दिला गेला. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसची सत्ता आहे अशाच ठिकाणी तो साठा मिळाला. आणि आम्ही देखील आणि तुम्ही देखील पत्रकारांनी तो पाहिला की त्यांच्या नेत्यांना, सत्तेतल्या नेत्यांना तो मिळत होता. माझा हा देखील आरोप आहे की ब्रूक फार्मा जर रेमडेसिवीर 1100 1150 रुपयाला, 1100 रुपयाला द्यायला तयार आहे आणि तुम्ही जर 1650 रुपयांनी घेताय तर ह्याच्यामध्ये हा देखील गोडबंगाल नाही ना, याची देखील चौकशी करायला पाहिजे. 550 रुपये एक रेमडेसिवीर, 5 लाख रेमडेसिवीर म्हणजे किती कोटीचा भ्रष्टाचार झाला, हा देखील जनतेने विचार करायला हवा. म्हणून तर तुम्ही ब्रूक फार्माचा रेमडेसिवीर घेत नाहीत ना, हा देखील प्रश्न जनतेसमोर आहे. ज्यावेळी प्रवीण दरेकरांचं बोलणं झालं होतं ब्रूक फार्माच्या मालकाशी, त्यावेळी किंमत काय ठरली होती आणि महाराष्ट्र सरकारनं मग काय ठरवली आणि ह्या किमतीचं राजकारणामागे काही अर्थकारण घडलंय? बघा, प्रवीण दरेकर साहेब आणि मी स्वतः होतो, मला वाटतं मीडिया देखील समोरच होती आणि जे काही व्यवहार झाला तो मीडियाच्या समोर कॅमेरामध्ये कैद झाला, व्हिडिओमध्ये कैद झालेला व्यवहार आहे. त्यामुळे त्यांची किंमत 867 का 887 रुपये त्यांना घरात पडते ही त्यांनी सांगितली. त्याच्यावरती त्यांना GST लागतो 12% ही त्यांनी सांगितलं. आणि त्यांची किंमत काहीतरी 965 का 970 रुपयाच्या आसपास ती घरात पडते. दरेकर साहेबांनी त्यांना विनंती केली की तुम्ही 50,000 पहिले जे वाईल्स आहेत ते आम्हाला 950 रुपयांनी द्या, आणि ते त्यांनी मान्य देखील केलं. 950 रुपयांनी द्यायचं मान्य देखील केलं. आम्ही सरकारला ब्रूक फार्माच्या मालकाबरोबर मिटिंग करून दिली. सरकार म्हणजे शिंगणे साहेब, ते शेवटी मंत्री आहेत, ते सरकार आहेत. आणि त्यांना म्हटलं होतं की तुम्ही आणि ते दोघे मिळून किंमत ठरवा,
सरकारला आणि जनतेला काय फायदा होईल तो भारतीय जनता पार्टीचा विचार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आम्हाला त्याच्यामध्ये पडायचं नव्हतं. सरकारने ते निगोशिएशन करायला पाहिजे होतं. पण आजच्या परिस्थितीमध्ये महापालिकेने 1650 घेतलेत, हाफकिन इन्स्टिट्यूटनी कितीने घेतले मला माहीत नाही, परंतु हे रेमडेसिवीर निश्चितपणे 1100 रुपयाच्या आत पडले असते याची मला खात्री आहे. सर हिंदी सेम एग्रेशन. पाणी पिऊ का? हे पाणी दे. गरम नाही गरम नाही. विषय गरम आहे. विषय गरम आहे म्हणून स्टार्ट करूया. सर इंजेक्शंस को लेकर जो राजनीति हो रही है, बीजेपी पर आरोप लग रहे हैं, खासकर आपके ऊपर आरोप लग रहे हैं और देवेंद्र फडणवीस पर आरोप लग रहे हैं, क्या कहना चाहेंगे? मैं आपके माध्यम से एक चीज़ बताना चाहूँगा. आज जो मैं बात कर रहा हूँ, मेरे मीडिया से बहुत विनती है कि जो मेरी बात है वो जनता के सामने पूरी पहुँचाने की कोशिश कीजिए. शायद वक्त का तकादा होता है, लेकिन जनता के सामने सच जाना या सच बताना आपका काम है. मैं रेमडेसिवीर के बारे में बताना चाहूँगा कि ये विषय अब राज्य स्तरीय न रहते हुए ये राष्ट्रीय स्तर पे चला गया है. और कांग्रेस की नेता सम्माननीय प्रियंका गांधी जी ने आज ट्वीट किया है. मुझे ऐसे लगता है कि देवेंद्र फडणवीस जी का इतना डर इनके मन में छाया हुआ है कि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र में दिखते हैं तो उन्हें डर लगता है. महाराष्ट्र में कांग्रेस के नेता उनका सामना नहीं कर सकते, इसलिए शायद राष्ट्रीय स्तर के नेता को आज ट्वीट करना पड़ता है. ये हमारे लिए, भारतीय जनता पार्टी के लिए बहुत प्रशंसनीय ऐसी बात है, लेकिन जनता के लिए बहुत दुख की बात है. जिस चीज़ को प्रियंका गांधी जी जनता के सामने ट्वीट के माध्यम से ला रही है, उसकी सच्चाई शायद प्रियंका जी को मालूम नहीं होगी. मुझे ऐसे लगता है कि मेरे जैसे छोटे कार्यकर्ता की प्रेस कॉन्फ्रेंस उनके तक पहुंचाने की कोशिश जनता करे या कांग्रेस के कार्यकर्ता करे. माननीय प्रियंका जी, आज के रेमडेसिवीर के विषय में जो आपने ट्वीट किया है, उस माध्यम में मैं आपसे बात करना चाहता हूं कि 7 दिन पहले हमने ब्रुक्स फार्मा के दमन के फैक्ट्री को विजिट की थी. मीडिया के कुछ लोग हमारे साथ थे. हमने मीडिया को साथ में लेकर पूरे फैक्ट्री का जायज़ा किया. पूरे मीडिया ने उसका रिकॉर्डिंग किया. रेमडेसिवीर कैसे तरीके से बनाई जाती है, रेमडेसिवीर बनाने का तरीका क्या होता है, ये सारी चीज़ें हमने कैमरा में कैद की है. उसके बावजूद जो मालिक 100% एक्सपोर्ट करता है, साउथ अमेरिका और यूरोप के कई कंट्रियों को जो एक्सपोर्ट करते हैं, उन मालिकों को विनती करने के बाद माननीय देवेंद्र जी फडणवीस विपक्ष के नेता और माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र, उनकी विनती के बाद माननीय विरोधी पक्ष नेता विधान परिषद प्रवीण दरेकर जी और हमने विनती की. प्रवीण जी के नेतृत्व में मैंने फैक्ट्री में विजिट की और हमने जब फैक्ट्री मालिकों को विनती की कि आप महाराष्ट्र के लिए कुछ तो कीजिए, उसके बाद उन मालिकों ने, वो मुंबई में रहने वाले स्थित है, उन्होंने हमारी विनती मान्य की और महाराष्ट्र को रेमडेसिवीर सरकारी पेपर के परवानगी के बाद देने के लिए मान्यता दी. हमने तत्काल देवेंद्र जी के विनती के ऊपर 50,000 वाइल्स की बुकिंग वहाँ पर की. वो 50,000 वाइल्स हम मुंबई में लाकर सम्माननीय फूड एंड ड्रग्स मिनिस्टर राजेंद्र शिंगणे जी को देने वाले थे, जिसका ये पत्र सम्माननीय प्रवीण दरेकर विपक्ष के नेता ने 15 तारीख को मीडिया को साथ में लेकर सम्माननीय राजेंद्र शिंगणे जी को दिया था. लेकिन उसके बावजूद भी हमें कोई भी पत्र व्यवहार सरकार की तरफ से हमें या ब्रुक्स कंपनी को हुआ नहीं है. उसके अलावा जिस वक्त हम लोग दमन की फैक्ट्री से निकले, हमने तत्काल महाराष्ट्र के मुख्य सचिव सीताराम कुंटे जी को माननीय प्रवीण दरेकर साहब ने फ़ोन किया. उस वक्त भी गाड़ी में कई सम्माननीय पत्रकार हमारे साथ थे. सीताराम कुंटे जी ने कहा कि आपको फूड एंड ड्रग्स के कमिश्नर या फूड एंड ड्रग्स के सेक्रेटरी बात करेंगे. हमने कोशिश की बात करने की, लेकिन उन्होंने बात की नहीं. फिर हमने फूड एंड ड्रग कमिश्नर अभिमन्यु काले जी से बात की. उन्होंने हमें तत्काल बताया कि मुझे शिंगणे साहब का मैसेज आया हुआ है, हम इसके ऊपर कार्रवाई करेंगे. लेकिन फूड एंड ड्रग्स कमिश्नर एक छोटा आदमी होता है, इसके लिए सरकार की जिम्मेदारी लगती है. मुझे ऐसे लगता है कि जब विरोधी पक्ष का नेता, माजी मुख्यमंत्री राज्य सरकार को इस पैंडेमिक सिचुएशन में एक बात बताना चाहता है जो राज्य के हित की हो, आज राज्य में कई लोग मर रहे हैं, इसका कारण है ऑक्सीजन और रेमडेसिवीर इंजेक्शन. मुझे ऐसे लगता है, मैंने कई बार टीवी पे
टोहा फोड़ते हुए मेरी बहनों को देखा है। वो रो रही थी कि बता रही थी कि हमारे पास रेमडेसिविर इंजेक्शन नहीं है और इंजेक्शन सिर्फ राजनीतिक पार्टी के लोगों को मिल रहा है, या उनका दुख इन्हें देखा नहीं जाता। यही बात मुझे पूछनी है। मुझे ऐसे लगता है कि माननीय मुख्यमंत्री ने कट्टी बट्टी का जो खेल हम लोग बचपन में खेलते थे, अब मुझे मूड नहीं है मैंने कट्टी ले ली, अब मुझे अच्छा मूड है मैंने बट्टी ले ली, ये खेल जो मुख्यमंत्री कर रहे हैं वो खेल वो बंद करना चाहिए। अगर मुख्यमंत्री राज्य के प्रमुख के नाते सम्माननीय देवेंद्र जी को फोन करते और उन्हें बताते कि देवेंद्र जी आपके पास अगर रेमडेसिविर की व्यवस्था है तो हमें भेज दीजिए, हमारे साथ बात कीजिए, हम आपके साथ हैं, तो मैं आपको दावे के साथ कहता हूं भारतीय जनता पार्टी और देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में महाराष्ट्र की भारतीय जनता पार्टी माननीय मुख्यमंत्री के पीछे पूरे खंभीरता से खड़ी रहती। लेकिन उन्होंने वो किया नहीं। जनता की मृत्यु हो रही है, जनता तकलीफ में है, जनता रो रही है, लेकिन हम भारतीय जनता पार्टी से बात नहीं करेंगे, ये भूमिका में आकर माननीय मुख्यमंत्री या सरकार ने कोई बात नहीं की। सर, क्या आपकी तरफ से कोई बात करने के प्रयास हुए थे? हमने आपको बताया कि हमने राजेंद्र शिंगणे जी को 15 तारीख को खत दिया। वो खत में हमने बताया कि हम 50,000 रेमडेसिविर राज्य सरकार को देने को तैयार है। उसके बावजूद भी हमें पत्र मिला नहीं। फिर उसके बाद 1 दिन बाद 2 दिन बाद वो पत्र निकालते हैं जिसमें 11 कंपनी को रेमडेसिविर महाराष्ट्र में लाने की परवानगी देते हैं, लेकिन ये पत्र से कोई रेमडेसिविर देता नहीं है। इसके बाद एक स्पेसिफिक सिंगल परमिशन पैंडेमिक सिचुएशन की कंटेंट टू द पैंडेमिक सिचुएशन आप हमें सप्लाई कीजिए, विदाउट टेंडर कीजिए या आपके जो भी सिस्टम होगी उसमें से कीजिए, ऐसा पत्र कंपनी को जाना चाहिए। वो पत्र उन्होंने दिया नहीं। जब हमने 50,000 खरीदे किए, हम वो पक्ष पार्टी के लेवल पर बांटने वाले नहीं थे, हम वो सरकार को देने वाले थे। उसके बावजूद भी उसको लाने की परवानगी हमें दी नहीं गई। उसके बाद वो जो परवानगी हमें मिली है, वो परवानगी हमें मिली है परसों के दिन, जिसकी तारीख है 17 तारीख। मुझे ऐसे लगता है ये पत्र देने के बाद भी मालिक के ऊपर प्रेशर किया गया। मालिक को राजेंद्र शिंगणे जी के ओएसडी का फ़ोन जाता है, वो धमकी देता है, वो बोलता है आप देवेंद्र फडणवीस को देते हो, हमें क्यों नहीं देते हो। वो तो आज भी बता रहे हैं कि हम राज्य सरकार को देने को तैयार है, लेकिन राज्य सरकार कोई पत्र व्यवहार करने को तैयार नहीं है। इसके बावजूद भी उस मालिक को फ़ोन जाता है, रात को उसके घर में पुलिस जाती है, 11 पुलिस उसको आरोपी की तरह लेके आती है। घर में बताया जाता है पार्ला पुलिस स्टेशन जा रहे हैं। माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र जी पुलिस के ज्वाइंट कमिश्नर एलेंडो से बात करते हैं, उन्हें विनती करते हैं क्या हुआ है, वो बताते हैं मुझे मालूम नहीं। देवेंद्र जी माननीय आयुक्त को बात करने की कोशिश करते हैं, आयुक्त फ़ोन पे आते नहीं है। ऐसे सिचुएशन में अगर माननीय उप माजी मुख्यमंत्री और विरोधी पक्ष नेता दरेकर जी कुछ आमदारों के साथ अगर पुलिस स्टेशन पहुंचते हैं तो उसमें गलत क्या है। लेकिन वहाँ भी ताज्जुब वाली बात थी। हम वहाँ पहुँचे, वहाँ पे जिस व्यक्ति को लाया गया था वो पुलिस स्टेशन में ही नहीं था। हम लोग आ रहे करके वहाँ से उसको कहीं हिलाया गया था। क्या ये मनसुख हिरेन जैसी कोई कहानी तो नहीं है। ये हमारे मन में एक डर सा आ गया। फिर हमने डीसीपी से बात की तो मालूम पड़ा उन्हें बीकेसी पुलिस स्टेशन बुलाया गया है। अरे एक व्यापारी को अब इस तरह की अगर व्यवहार करोगे तो निश्चित रूप से कोई भी व्यापारी महाराष्ट्र के साथ व्यवसाय करने से डरेगा। और माननीय गृह मंत्री बोलते हैं कि वो हमारे ऊपर गुना दाखिल करेंगे। मैं माननीय गृह मंत्री वत्स पाटिल जी की बहुत आदर करता हूं, उनके साथ मैंने काम किया है, उनकी प्रशासकीय काम करने के तरीके का भी मैं आदर करता हूं। लेकिन अगर वो हमें धमकी देते हैं कि हमारे ऊपर गुना दाखिल करेंगे तो इस महाराष्ट्र की जनता के लिए, इस महाराष्ट्र की जनता की स्वास्थ्य के लिए, इस महाराष्ट्र के जनता के लिए भारतीय जनता पार्टी के ऊपर एक नहीं, माननीय गृह मंत्री जी आप 5-5 केस कीजिए, हम केस लेने के लिए तैयार है। ये डराने वाली बात हमारे साथ मत कीजिए, हम कोई डरने वाले नहीं है। मैं आपके माध्यम से जनता को यही बताना चाहता हूं कि हमारी भावना बहुत साफ है। हम जनता की सेवा के लिए रेमडेसिविर ला रहे हैं। जो मेरी जनता, मेरी बहन, मेरा भाई मर रहा है उसके लिए हम रेमडेसिविर ला रहे हैं, ना ताकि हम आपके साथ राजनीति करने के लिए रेमडेसिविर ला रहे हैं। नवाब मलिक हो या जितेंद्र आव्हाड हो, उनको तो मैं बात करना चाहता हूं कि ये कोई राजनीतिक संघर्ष का टाइम नहीं है। मैं सम्माननीय पटोले साहब से बात करना चाहता हूं, ये राजनीतिक संघर्ष का वक्त नहीं है।
अगर भारतीय जनता पार्टी और देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में जनता की सेवा करने का मौका मिल रहा है और अगर हम आपके साथ साथ देने के लिए तैयार है तो आप साथ लेने के लिए तैयार है। जनता के सामने आकर बात कीजिए, झूठी बात कर कर भारतीय जनता पार्टी को डराने की और घबराने की कोशिश मत कीजिए। भारतीय जनता पार्टी कभी भी डरेगी नहीं, जनता के साथ कायम जनता के साथ रहेगी। सर, इस बीच जो मौतें हुई हैं, जो मरीजों की मौत हुई है, उसके लिए किसे जिम्मेदार मानते हैं? ये सारी मौतें जो हुई है वो ऑक्सीजन नहीं होने के कारण, रेमडेसिविर नहीं होने के कारण मौतें हुई है। मैं तो ऐसे मानता हूँ कि महाराष्ट्र का प्रमुख होने के नाते, तुम्हारा मेरा सबका प्रमुख होने के नाते माननीय मुख्यमंत्री जी की ये जिम्मेदारी है। माननीय मुख्यमंत्री जी सरकार के साथ बात करने चाहिए, वो जनता के बीच आने चाहिए और ये सारे मृत्यु की जिम्मेदारी है सरकार के ऊपर और सरकार का प्रमुख होने के नाते मुख्यमंत्री के ऊपर जाती है। सरकार एक तरफ कह रही है कि हम जो है लेटर निकाल रहे, कंपनियों से दरख्वास्त कर रहे हैं रेमडेसिविर दे, लेकिन आपने लेटर देखा उसमें कहा गया है कि ब्रूक फार्मा से कोई भी सरकार ने इत्तला नहीं किया था। इसका मतलब यह है कि सरकार जो है सिर्फ बयानबाजी कर रही है, लेकिन अगर देखा जाए पेपर पर किसी कंपनी को कांटेक्ट नहीं कर रही है रेमडेसिविर देने के लिए। मैं आज ही मेरे पास एक फार्मास्यूटिकल डिस्ट्रीब्यूटर आया हुआ था, उनके पास जायडस की एजेंसी है। मुंबई महानगर पालिका ने उन्हें 20,000 वाइल्स देने के लिए कॉन्ट्रैक्ट किया हुआ है, लेकिन अभी तक जायडस के माध्यम से 10,000 वाइल्स भी उन तक पहुँचे नहीं हैं। अगर 11 कंपनियों को तुम खत देते हो, अगर उनके साथ तुम पत्र व्यवहार करते थे, माननीय मुख्यमंत्री, फूड ड्रग्स मिनिस्टर और हेल्थ मिनिस्टर अगर वैयक्तिक लेवल पे बात करते थे, तो इन सारी कंपनियों का हेड ऑफिस मुंबई में है। 5,000 वाइल्स भी अगर एक कंपनी देती तो लगभग 50,000 वाइल्स रोज के महाराष्ट्र में आते और 7 दिन में ये पैंडेमिक सिचुएशन खत्म हो जाती। लेकिन सरकार में से किसी ने भी आगे आने की कोशिश की नहीं। क्या यहाँ पर पैसे के दलाली का विषय है? ये प्रश्न भी हमारे सामने आ रहा है और मेरा ये स्पष्टता से आरोप है कि ये जनता आपके पास देख रही है, बहुत ही उम्मीद के साथ देख रही है और भारतीय जनता पार्टी जो काम कर रही है वो भी जनता देख रही है। आज तो भी इस पैंडेमिक सिचुएशन में भ्रष्टाचार का मुद्दा छोड़कर जनता की सेवा के लिए काम करे, ये मेरी विनती है। थैंक यू। पाणी ना जपून ठेवा।